नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लवमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी माझ्या किचनमध्ये एक व्हायरल रेसिपी बनवणार आहे, ती म्हणजे बिना तेलाची भाजी। तेलामुळे जर कोलेस्ट्रॉल वाढत असेल आणि भाजीची चव वाढवण्यात तेलाचा कुठलाही रोल नसेल तर भाजी बिना तेलाची सुद्धा सेम टेस्ट देते, असा यामागचा बेसिक फॉर्म्युला आहे। तर हेच टेस्ट करण्यासाठी मी आजची रेसिपी ओव्हरव्ह्यूसाठी बनवत आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण एका कढईमध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊया। कढई छान तापलेली असायला हवी। त्यानंतर जिरे छान परतले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये घातलेला आहे। आता याला मीडियम फ्लेमवर छान असा आपण परतून घेऊया, जेणेकरून हा कांदा असा हलकासा ब्राउनिश होईल। कांदा हलकासा ब्राउन झालेला आहे, त्याला तांबूस रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 ठेचलेला लसूण घालूया। आता याला सुद्धा आपण छान असं परतून घेऊया। आता लसूण सुद्धा आपण यामध्ये छान असा परतून घेतलेला आहे। तर कढई थोडीशी काळसर होते, पण पाणी टाकल्यानंतर ते सर्व काळसरपणा हा निघून जातो। आता कांदा हलकासा परतून झालेला आहे। आता यामध्ये एक 2 ते 3 चमचे आपण पाणी घालून घेऊया। त्यामुळे हा कांदा हलकासा ओला होतो व छान असा परतला जातो। आता आणखी एक 2 ते 3 चमचा आपण यामध्ये पाणी घालून घेऊया, जेणेकरून हा कांदा आणखी छान असा परतला जाईल। एक 2 ते 3 मिनिटं कांदा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला मीडियम साईजचा टोमॅटो घालून घेऊया। तर टोमॅटो सुद्धा आपण छान असा परतून घेऊया, जेणेकरून तो छान असा मॅश होईल। तर एक 2 ते 3 मिनिटं आपण या टोमॅटोला सुद्धा परतून घेऊया। आता कांदा, टोमॅटो, लसूण हे सर्व साहित्य परतून झालेले आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर व थोडासा गरम मसाला। आता हे सर्व साहित्य आता आपण परतून घेऊया। लाल तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हे सर्व साहित्य छान असं आपण परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। तर पाणी घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपण छान असं परतून घेणार आहोत। थोडंसं पाणी घातल्यामुळे सर्व साहित्य छान असं शिजतं। त्यानंतर आपले जे मसाले आहे ते सुद्धा छान असे शिजतात। आता थोडं पाणी घालून परतल्यानंतर यामध्ये आता आपण आणखी 1 वाटी पाणी घालून घेऊया व याला परतून घेऊया। हे पूर्ण पाणी आटेपर्यंत व ह्या भाज्या छान अशा मऊसूत शिजेपर्यंत आपण याला परतून घेऊया, झाकण न ठेवता मीडियम फ्लेमवर तेही। तर आपल्याला यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी वाटले, ही भाजी जर थोडी कोरडी वाटली तर यामध्ये तुम्ही आणखी थोडं पाणी घालू शकता। तेल न घालून सुद्धा याला छान असा रंग येतो व छान अशी याची ग्रेव्ही तयार होते। तुम्ही याची पातळ भाजी सुद्धा तयार करू शकता। मी या ठिकाणी सुकी भाजी तयार केलेली आहे। तर आता हे छान असं आपल्याला शिजवायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। उकडलेला बटाटा चिरून यामध्ये घालायचा आहे। बटाटे टाकताना मी उकडलेले बटाटे यामध्ये घालत आहे। तुम्हाला जर दुसरी भाजी घालायची असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता, परंतु त्यापूर्वी तुम्हाला ते पाण्यामध्ये उकळून किंवा कुकरला शिजवून मग यामध्ये आपल्याला घालायची आहे। तर कुठलीही भाजी घालाल तर त्याला पहिल्यांदा आपल्याला शिजवून किंवा उकळवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी यामध्ये बटाटे घालून हे छान असे परतून घेतलेले आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व याला आणखी थोडासा परतून घ्यायचा आहे। तर ही भाजी मला थोडीशी कोरडी वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी थोडं पाणी घालत आहे। तर थोडंसं पाणी घालून याला थोडं परतून घ्यायचं आहे। बटाटे हे उकळून घेतलेले असल्यामुळे याला आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला 1 ते 2 मिनिटं ही भाजी परतून घ्यायची आहे। आता आपली ही भाजी छान अशी तयार आहे। तुम्ही बघू शकता, दिसायला अतिशय उत्तम दिसत आहे। चवीला तर खूप छान लागते। वाटत सुद्धा नाही की आपण ही बिना तेलाची भाजी केलेली आहे। ही भाजी तयार करण्यामागचं कारण माझं हेच होतं की तेलाशिवाय सुद्धा आपण भाजी तयार करू शकतो, तेही अगदी तेलामध्ये तयार केलेल्या भाजीसारखी। चवीला तर भन्नाट लागतेच, पण पौष्टिक सुद्धा आहे।
तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास कमेंट नक्की करा व व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.